जय जिजाऊ, जय भारत, रामकृष्ण हरी. आपण मागील आठवड्यामध्ये आपल्या जागृती न्यूज चॅनलच्या प्रबोधन ज्ञानशैली या सदरामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. वारी का करायची या विषयावर आपण मागच्या वेळेस चर्चा केली आणि मी जसं म्हटल्याप्रमाणे की वारीविषयीचे गैरसमज किंवा वारीविषयीचे प्रश्न आपण माझ्यापर्यंत पोहोचवले तर मला जे काही माहिती आहे ते आपल्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करीन असं म्हटलं होतं. आणि त्याप्रमाणे बऱ्याच लोकांचे मला फोन आले, मेसेज आले, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. आणि वारी समजून घ्यायची जी काही उत्सुकता आपल्या चॅनलच्या लोकांमध्ये दिसली याबद्दल पण मला विशेष आनंद झाला. आता त्याच्यातले 1-2 प्रश्न मी आज घेते की वारी जी आळंदी ते पंढरपूर पालखी जाते ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूवरून तुकाराम महाराजांची जाते, तर ह्या पालख्या कशा सुरू झाल्या आणि कोणी सुरू केल्या, तर याबद्दल मी मागच्या वेळेस बोलले की नारायण महाराजांनी ते सुरू केलं. पण असा एक प्रश्न आला की नारायण महाराजांच्या आधी पण वारी होती, तर मग ती कोणी सुरू केली, तर त्याविषयी मी थोडंसं सांगू इच्छिते की तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा आणि संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे तिघंही 13व्या शतकातले समकालीन, आणि त्याच्यामुळं हे तिघंही पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीला जात होते. आणि अगदी चक्रधर स्वामी असतील, बसवेश्वर असतील, यांनीसुद्धा पंढरपूरची वारी केलेली आहे असंही इतिहासात आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर नारायण महाराजांनी जी पालखी किंवा पादुका नेणं सुरू केलं तर ते साधारण 150 वर्षापर्यंत चालू होतं. आणि त्याच्यानंतर देहूच्या जे काही मोरे घराणं आहे त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाले आणि त्यावेळेला असं हैबत बाबांच्या लक्षात आलं की आता हे चालणार की नाही वारी, तर त्याच्यामुळं मग ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्यांनी स्वतः वेगळ्या न्यायला सुरुवात केली. आणि दुसरा एक प्रश्न असा होता की जे मानकरी जे म्हणतात वारीमध्ये, सगळ्याच पालख्यांमध्ये एक मानकरी हा एक खूप म्हणजे परवलीचा शब्द असं म्हटलं तरी चालेल. तर हे मानकरी कसे निर्माण झाले आणि कुठून आले, तर तत्कालीन वेळेस म्हणजे जसं मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इकडून लोक जे येत होते आणि जे ह्या मंदिरामध्ये सेवा देत होते आणि ते सेवा देत असताना अनेक वर्ष सातत्याने सेवा दिली, त्याच्यानंतर ते तिथले मानकरी झाले. म्हणजे आता जे ट्रस्ट दिसतात आपल्याला, तर हे ट्रस्टसुद्धा नंतर निर्माण झालेले आहेत. आणि मग ट्रस्ट निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्या लोकांना सेवेचा मान दिलेला आहे. आता जर आपण आळंदीचं जर विचार केला तर आळंदीच्या पालखीबरोबर जे घोडे असतात तर ते बेळगावजवळ अंकली म्हणून गाव आहे, तिथले शितोळे सरकारांचे घोडे असतात. आणि शितोळे सरकारांनी त्यावेळेला म्हणजे आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीराजे असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, महाराणी ताराराणी असेल, महादजी शिंदे असतील, तर ह्या लोकांनी त्या वेळेला वारीला संरक्षण दिलेलं आहे. कारण तो काळ तसा होता, त्याच्यामुळं धार्मिक गोष्टींना संरक्षण देणं या काळामध्ये वारी चालू होती. आणि त्याच्यामुळं त्या लोकांनी त्यात संरक्षण दिलेलं आहे. आणि जो एक आपल्याला वारीबरोबर एक सरंजाम दिसतो आत्ताच्या काळातसुद्धा, तर तो सरंजाम आपल्या सगळ्या ह्या सरकार घराण्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून ह्या सरकार घराण्यांना आज त्यांचे जे वंशज आहेत तर त्यांनासुद्धा एक मान आहे. म्हणजे उदाहरणार्थ महादजी शिंदे यांचं जे ग्वाल्हेरचं घराणं होतं, तर शिंदे सरकारचे जे काही आत्ता वंशज आहेत ते दरवर्षी आळंदीला येत असतात. शितोळे सरकारांचे घोडे असतात. आणि हैबत बाबा जे आहेत ते महादजी शिंदेंच्या म्हणजे शिंदे सरकारामध्ये ते सरदार होते. आणि त्यांनी मग ते विरक्त होऊन आळंदीला आले आणि मग ते वारकरी झाले. आणि त्याच्यामुळं मग त्यांनी जी वारी सुरू केली, तर हैबत बाबांनी शिंदे सरकारांना विनंती केली की ह्या पालखी न्यायची आहे तर संरक्षण मिळावं. आणि तसं शिंदे घराण्यानी ते संरक्षण किंवा सरंजाम
काही वेळ दिलेला आहे, आर्थिक मदत त्यावेळेला दिलेली आहे आणि त्यामुळं शिंदे सरकारांना पण तिथं महत्त्व आहे. आणि दुसरं म्हणजे फलटणचे निंबाळकर. तर ही 3 जी घराणी आहेत, म्हणजे जी शिवकाळातली सरदार घराणी, तर त्या 3ही घराणी पालखी न्यायला येतात, म्हणजे आळंदीला पंढरपूरला जाण्यासाठी पालखी न्यायला येतात आणि म्हणून त्यांना मानाचं पागोटं आणि नारळ देण्याची प्रथा ही आज भरपूर काळ उलटला तरी चालू आहे. त्याचप्रमाणे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, आता मागच्या वेळेला मला एक असा फोन आला की जातीवाचक उल्लेख करू नका, परंतु काही वेळेस काही गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला जरी आपण एकीकडे जातीअंताच्या लढाईकडे जाणारे वारकरी तर जातीबाहेर आणि धर्माबाहेर विचार करणारे लोक आहेत, पण तरी आपल्याला काही गोष्टी समजून घेण्यासाठी आणि जातीवाचक उल्लेख आपल्याला काही वेळेस करावे लागतात. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये जे काही मानकरी आहेत, एकूण मंदिरात आणि पालखीसोबत, तर हे मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की हे सगळेच्या सगळे बहुजन मानकरी आहेत. तर हे मुद्दाम मला सांगायचं आहे कारण लोकांच्या मनात जे काही गैरसमज आहेत ते मला ह्या माध्यमातून दूर करायची इच्छा आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलं की जसं शितोळे, शिंदे आणि निंबाळकर हे 3ही बघितलं तर हे मराठा सरदार घराणी होती. चौथं म्हणजे हैबतबाबांचे वंशज जे आहेत, तर हैबतबाबांचं आडनाव पवार, साताराजवळ अर्फळ नावाचं गाव आहे, त्या गावातले हे पवार घराणं आणि त्याच्यामुळं पवार घराण्याला अर्पळकर असं म्हणतात आणि अर्पळकर मालक असा उल्लेख केला जातो. ते मालक म्हणून जे एक मोठं प्रस्थ आहे की जे पूर्ण पालखी सोहळ्याच्या नियोजनामध्ये त्यांना मोठा मान असतो आणि ते हैबतबाबांचे वंशज म्हणून त्यांना मान आहे. आणि दुसरे म्हटलं तर चोपदार. तर चोपदार हे जे घराणं आहे तर ते सुद्धा रांजणगाव, रणध्वयांचं रांजणगाव असं एक गाव आहे शिरूर तालुक्यामध्ये, त्या गावातून हे वारीसाठी इथं आलेले आणि ही आज चोपदार घराण्याची 6वी पिढी आहे की जी आज वारीसोबत आहे. आणि चोपदार हे जे काही एक व्यक्तिमत्व आहे तर ते पूर्ण पालखी सोहळ्याचं नियोजन करतं किंवा एक ज्ञानेश्वर महाराजांचा तुम्ही जर पाहिलं असेल सगळ्यांनी तर चांदीचा चोप जो असतो तर तो त्यांच्याजवळ असतो आणि पूर्ण पालखी सोहळ्याचं नियोजन हे या कुटुंबाकडं आहे. आणि हे चोपदारांचं एक सांगायचं म्हटलं तर समाज आरती किंवा रिंगण किंवा पालखी कुठून निघणार, कुठे पोचणार, विसावा कुठं, मुक्काम कुठं, हे सगळं नियोजन आणि हे सांगण्याचं संपूर्ण वारकऱ्यांना 5 ते 6 लाख लोक जे असतात त्यांना सांगण्याचं काम हे चोपदार करत असतो. तर हे एक आहे. दुसरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना जे वारं घातलं जातं चौरीवाला म्हणतात, तर तो कुऱ्हाडे घराण्याकडे मान आहे. जे अब्दागिरी असती म्हणजे जो सरंजाम म्हटलं की त्याच्यात अब्दागिरी, चौरी, पालखी ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि हे जो मान आहे तो माळी घराण्याकडे आहे की जे आरू म्हणून एक कुटुंब आहे आळंदीमध्ये, त्या घराण्याकडे तो मान आहे. दुसरं म्हणजे भालदार हा एक असतो, भालदार चोपदार जे राजघराण्यात होते तसेच आजही ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील किंवा इतर सगळ्या संतांच्या बरोबर हे मंडळींचे मान आहेत. आणि हे वेगवेगळ्या जातीचे आणि ह्याचे म्हणजे वेगवेगळ्या विभागातले लोक आहेत. आणि चोपदार, भालदार हे चौधरी घराणं आहे. आणि कर्णावाला म्हणजे काय की पालखी निघणार कधी हे कर्णा वाजल्यानंतर ती निघते, तर हो करण्याचा जो मान आहे तो गुरव घराण्याकडे आहे आणि तो वाघमारे कुटुंब आहे त्या घराण्याकडे आहे. दुसरं एक कुटुंब आहे की मोजे नावाचं कुटुंब आहे, तर त्यांचा एकादशीचा विणा म्हणजे प्रत्येक एकादशीला विणा घेण्याचा मान कीर्तनामध्ये हा मोजे घराण्याला असतो. वास्तविक जर आपण बघितलं तर जे आता बैल नेतात म्हणजे बैल जी रथाला जोडलेली असतात, तर त्या बैलांचं सुद्धा आळंदीचे जे स्थानिक लोक असतात म्हणजे शेतकरी कुटुंब, तर त्यांना तो बैलांचा मान आहे. तो कुऱ्हाडे, गुंडरे, रानवडे आणि वरखडे ही 4 कुटुंब आळंदीतले आहेत आणि प्रत्येक वर्षी अदलून बदलून ह्या कुटुंबाला तो बैल म्हणजे रथ ओढण्याचा मान जो असतो तो त्या कुटुंबाकडे असतो.
जर आपण पाहिलं तर दोन्ही पालख्यामध्ये अगदी बहुजन समाजातले सगळ्या छोट्या छोट्या जातींनासुद्धा मान आहेत. म्हणजे अगदी परीट असेल, न्हावी असेल, शिंपी असेल, मुस्लिम असेल, कासार असेल, अशा अनेक जातींमध्ये पूर्ण पालखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मान आहेत. उदाहरणार्थ रिंगणाच्या वेळेला, तुकाराम महाराजांच्या रिंगणाच्या वेळेला एका ठिकाणी बेलवडीचं रिंगण असतं की त्याला परीट समाज हा धोत्राच्या पायघड्या घालतो आणि त्याच्यावरून पालखी जाते. किंवा धनगर समाजाला, म्हणजे एका ठिकाणी रिंगण असतं ते मेंढरांचं रिंगण असतं, तिथं धनगर समाजाला मान आहे. किंवा लोणंद या ठिकाणी जेव्हा पालखी जाते तेव्हा तिथं मुस्लिम लोक पालखीला खांदा देतात. आणि एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला लोणंदला पालखी असते तर त्यावेळेला बऱ्याच वेळा ईद येते आणि ते पूर्ण तिथले जे संपूर्ण मुस्लिम बांधव आहेत तर ती ईद त्या दिवशी जर पालखी तिथं असेल तर ती ईदसुद्धा रद्द केली जाते आणि ती दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. हे सांगायचं यासाठी की म्हणजे ज्या वेळेला आपण वारकरी किंवा वारीतून काय शिकावं आणि वारीतून काय मिळणार हे पाहायचं तर वारीतून मिळतो तो सर्वधर्म समभाव मिळतो आपल्याला. आणि हा शिकायचा असेल, हा जाणून घ्यायचा असेल तर मी म्हणते की एकदा तरी वारी अनुभवली पाहिजे. दुसरं म्हणजे पंढरपूरला ज्या वेळेला पालखी पोहोचते तर त्यावेळेला ज्या वेळेला तिथला रथ, जो विठ्ठलाचा रथ असतो, तो प्रदक्षिणा, ज्ञानेश्वर महाराजांचा आणि विठ्ठलाचा रथ प्रदक्षिणा घातली जाते, तर तो रथ ओढायचा मान हा तिथल्या वडार समाजाला आहे. तर म्हणजे असं जे आपण बघतो तर तर हे सगळे समाज, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सगळे समाज, सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात. मागील वेळेला पण मी जैतुंबी असेल, अकबराबा असतील, हे मुस्लिम जे काही कीर्तनकार होते यांचा उल्लेख मी आपल्याला केला होता आणि सांगितलं होतं. तर हे आपल्याला वारीत पाहायला मिळतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला लिहिली, ज्याच्यातून सर्वधर्म समभाव, बंधुता, समानता ही मूल्य सांगितली, तर ही सारी मूल्य ही वारकरी संप्रदायातून येतात असं आपण पाहतो. आणि त्याच्याचमुळं यावर्षी प्रथमच शासनाने संविधान दिंडीसुद्धा वारीमध्ये समावेश केलेला आहे असं आपण पाहतो. आणि जर वारकरी कुठून कुठून येतात हे पाहिलं तर महाराष्ट्र सोडूनसुद्धा, म्हणजे महाराष्ट्रातून तर सगळ्या भागातून वारकरी येतात. वारकरी म्हणजे कोण आपण मुख्य ते पण पाहिलं की शेतकरी समाज हा वारकरी आहे आणि ते पेरण्या झाल्या की ती वारी ही करतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कोकणातला जो वारकरी समाज आहे तर तो फार कमी असतो ह्या वारीमध्ये. कारण कोकणामध्ये जे काही उत्पन्न, आपल्याला शेतीचं उत्पन्न पाहतो आपण की भात असतो जास्ती, तर भात हा पावसात लावायचा असतो आणि त्यामुळं पावसाळ्यात त्या शेतकऱ्यांना काम असतं, त्याच्यामुळं तो वर्ग जो आहे तो खूप या वारीला कमी असतो. पण जी कार्तिकी वारी होती तर त्या कार्तिकी वारीला पूर्ण कोकणातला समाज हा आपल्याला आळंदी किंवा पंढरपूर आणि देहू या ठिकाणी आलेला दिसतो. तर ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी चेन्नई असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, गोवा, गुजरात इथूनसुद्धा अनेक लोक वारीमध्ये सहभागी होत असतात. आणि ह्या वारीमध्ये ज्या वेळेला आपण दोन गोष्टी मी मागील वेळेला म्हटलं होतं की एक पाहण्यासारखं काय असतं तर समाज आरती आणि रिंगण. तर समाज आरती जी असती तर त्याचं पूर्ण नियोजन समाज आरतीचं हे चोपदार करत असतो. त्याच्यामध्ये अशी सोय असते की जिथं मुक्कामाच्या जागी जो तळ म्हटला जातो तर त्या ठिकाणी पालखी मधोमध ठेवली जाते आणि संपूर्ण दिंड्या, पताका आणि सगळेजण गोलाकार उभे असतात. म्हणजे ते हळूहळू त्यांचे जागा ठरलेल्या असतात आणि त्या शिस्तीने ते सगळे त्या जागी येतात. आणि नंतर मग पालखीच्या मधोमध म्हणजे एका स्टूलवर चोपदार उभा राहतो आणि तो पूर्ण त्याचा चांदीचा चोप हा वरती उभा करतो. वरती चांदीचा तो दंड उभा केल्यानंतर ती खूण अशी असती की संपूर्ण दिंड्यांनी थांबायचं आहे आणि आता आरतीला सुरुवात होईल. त्याच्यानंतर काही सूचना तो देत असतो. आणि मग अशा वेळेला अशी एक खूण असते की ते चांदीचा चोप वर उंचावल्यावर सुद्धा एखादी दिंडी
टाळ वाजवायचे थांबत नाही. आता त्याचा अर्थ काय असतो, तर त्या दिंडीची काहीतरी तक्रार असते आणि ती तक्रार चोपदार आणि संस्थांचे मानकरी आणि विश्वस्त यांनी ती ऐकून घेतल्याशिवाय आम्ही आरती होऊ देणार नाही, असं त्यांचं एक तात्पुरतं ते आंदोलन असतं. आणि मग अशा वेळेला ज्या दिंडीचे टाळ वाजत राहतात त्यावेळेला ही मानकरी 4 मंडळी त्या दिंडीपर्यंत जातात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यांना आश्वासन देतात की शितोळे सरकारांच्या तंबूमध्ये आरती झाल्यानंतर जी दररोज बैठक होत असती त्या बैठकीमध्ये आपल्या तक्रारीचं निवारण होईल, असं आश्वासन दिल्यानंतर मग चोपदार पुन्हा जागेवर येतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल की हरवलेल्या वस्तू लोक यादी देतात, सापडलेल्या वस्तू वारकरी आणून देतात. मग अगदी घड्याळ असेल, मोबाईल असेल, पिशवी असेल, टाळ असेल, चप्पल असेल, बाईचं जोडवं असेल, पैंजण असेल, ह्या सगळ्या वस्तू जर कुणाला सापडल्या तर ते सगळेच्या सगळे लोक आणून देतात. आणि ते मग तिथं त्या पुकारल्या जातात आणि ओळख पटवून शितोळे सरकारांच्या तंबूतून किंवा संस्थांच्या तंबूतून ते घेऊन जावं असं सांगितल्या जातात. दुसऱ्या दिवशी पालखी किती वाजता निघेल, त्याचा विसावा कुठं असेल, दुपारचं जेवण कुठं असेल, संध्याकाळी पालखी कुठं मुक्कामी असेल, रिंगण असेल मध्ये तर ते कुठं असेल, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात आणि त्याच्यानंतर आरतीला सुरुवात होते. अशी समाज आरती ही खूप बघण्यासारखी असते. ज्यावेळेला चांदीचा चोप वरती केला जातो त्यावेळेला पिन ड्रॉप सायलेन्स, म्हणजे आज जर तिथं 3 ते 4 लाख लोक त्या आरतीला असतात आणि त्यावेळेला पिन ड्रॉप सायलेन्स तुम्हाला तिथं अनुभवायला मिळेल. दुसरं म्हणजे गोल रिंगण आणि उभं रिंगण. तर ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये 3 उभी रिंगणं आणि 4 गोल रिंगणं असतात. आणि गोल रिंगण खूप बघण्यासारखं असतं, कारण उभं रिंगण हे रथापासून पुढपर्यंत असं असल्यामुळं ते सगळ्या लोकांना, ते रस्त्यावर होत असतं त्यामुळे ते सगळ्यांना पाहता येत नाही. पण गोल रिंगण मात्र 4 ठिकाणी, म्हणजे एक पुरंदावणे, बाजीरावची विहीर, खुडूस फाटा आणि ठाकूरबाची समाधी, अशा ठिकाणी 4 गोल रिंगणं होतात. इथं मोठी मैदानं, म्हणजे कितीतरी एकरची मैदानं ही राखीव ठेवलेली आहेत त्या गावांनी रिंगणासाठी. आणि जरी त्या इथं काही शेतात, म्हणजे ज्याचं कोणाचं शेत असेल तिथं काही असेल तर ते पालखीच्या पूर्वी येणारं पीक असं ते घेतलं जातं आणि पालखीसाठी खास शेतकरी ते मोकळी जागा स्वच्छ करून ठेवत असतो. तर इथं गोल रिंगण होतं. गोल रिंगणसुद्धा खूप बघण्यासारखं असतं. ते पालखी मधोमध ठेवली जाते. नंतर पताकावाले, तुळशीवाल्या, हंडेवाले किंवा टाळकरी, मृदुंग म्हणजे पखवाजवाले, हे सगळे गोलाकार पद्धतीने सोडले जातात. त्याच्यानंतर तो एक खूप सुंदर असा गजर होतो तिथं आणि आरती होते. आरती झाल्यानंतर रिंगण संपत नाही तर रिंगणाचा मध्य होतो, तो अर्धा भाग, आणि त्याच्यानंतर वारकरी सगळे उडीचा खेळ खेळतात. ते जे खेळ असतात त्यांचे वारकऱ्यांचे तर ते फार बघण्यासारखं असतं. आणि जर चुकून जर पाऊस पडलाच त्या रिंगणामध्ये तर वारकऱ्यांचा आनंद हा खूप अलोट असा बघायला आपल्याला मिळतो. म्हणजे पांढऱ्या शुभ्र कपड्यातले वारकरी अक्षरशः चिखलात आनंदाने लोळतात. म्हणजे हे मी स्वतः अनुभवलं आणि पाहिलं आहे. तर हे रिंगण खास करून बघण्यासारखं आहे. आणि जे काही वारीमध्ये जे चालताना जे काही प्रत्येक दिंड्या असतात तर पूर्ण चाल करताना तो अभंगांचा आनंद सगळेजण घेत असतात. आणि ते अभंगाचे क्रम आणि नियमसुद्धा ठरलेले आहेत. म्हणजे तुम्हाला मी हे मुद्दाम सगळी माहिती देत आहे, कारण आपण म्हणतो की वारीला चाललेत काय सगळे. आपण मागच्या वेळेला बोललो, म्हणजे आता अनेक लोक आपले टीका करतात की काय 18 दिवस मिळतं कामं सोडून, धंदे सोडून, तर वारीत काय मिळवायचं, तर वारीतला आनंद कसा मिळवायचा हे सांगायचा मी प्रयत्न आपल्याला करते आहे. आणि त्यांच्या अभंगांचे क्रम आणि नियमसुद्धा ठरलेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये रूपाचे, भूपाळी, वासुदेव, आंधळे, पांगळे, गवळणी इत्यादी अभंग हे सकाळी म्हटले जातात. आणि दुपारी जेवणानंतर ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, गुरुपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग, अशा ठराविक अभंग त्या दिवशी, आणि जो वार असतो त्या वाराचे सुद्धा अभंग आहेत. अनेक संतांनी केलेले अभंग आहेत ते आणि ते म्हटले जातात. आणि हरिपाठ झाल्यानंतर जमिनीला स्पर्श करून
म्हणजे तो नमस्कार माऊली आणि विठ्ठलापर्यंत पोहोचवण्याची भावना सगळे प्रत्येक वारकरी व्यक्त करतात. अशी जर शिस्त आपण जर अनुभवायची असेल, आता प्रत्येक दिंडीत तुम्ही म्हणताल तर वेगळा अभंग चालतो, परंतु हे जे नियम ठरलेले आहेत हे मात्र सगळीकडे एकसारखे असतात. आणि हे सगळं करत असताना जिथं विसावा असतो तिथं भारुडं असतात. भारुडं म्हणजे आपल्या भाषेत एंटरटेनमेंट किंवा विरंगुळाचं असतं. आणि भारुडांमधून हे समाज प्रबोधन होत असतं. समाज प्रबोधनपर भारुडं एकनाथ महाराजांची भारुडं प्रसिद्ध आहेत. एकनाथ महाराजांनीच बरीच भारुडं केलेली आहेत. आता वारी म्हटलं तर भारतीय संस्कृतीचं आणि मानवतेचं एक चालतं बोलतं मंदिर असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की एक वेळापूरजवळ टप्पा नावाचं एक म्हणजे गाव आहे. त्या गावाला टप्पा म्हणतात. तर त्या टप्पामध्ये सोपान काका म्हणजे सासवडवरून सोपान काकांची समाधी निघती. म्हणजे हे चारही भावंडांची म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांच्या पालख्या येत असतात. आणि याच्याबरोबर सुमारे 350 पालख्या विविध संतांच्या पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येत असतात. आणि सगळ्यात लांबून येते ती मुक्ताबाईची पालखी येते. मेहुण म्हणून जे गाव आहे तिथून येते. तर ह्या सगळ्या पालख्या वाखरीला एकत्र भेटतात. परंतु वेळापूरजवळ टप्पा म्हणून जे गाव आहे तिथं सोपान काकांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची ही बंधुभेट ही पाहण्यासारखी असते. दोन्ही रथ समोरासमोर येतात म्हणजे शेजारी शेजारी येतात. आणि दोन्हींचे मानकरी आणि त्यांचे विश्वस्त हे एकमेकांची गळाभेट घेतात. म्हणजे एकमेकांची गळाभेट घेतात तर बंधुभेट झाल्यासारखं ते समजलं जातं. आणि मग एकमेकांना नारळ प्रसाद देतात. ही बंधुभेट पाहण्यासारखी असते. त्याच्यानंतर वाखरीला जेव्हा पालख्या सगळ्या पोचतात तर त्यावेळेला वाखरीला जर आपण कधी गेलात आणि बघितलं तर सगळ्या पालख्यांसाठी ओटे बांधलेले आहेत. आणि त्या प्रत्येक ओट्यावर प्रत्येक पालखी आणि ती आजूबाजूला लोक असतात. आता तुम्ही म्हणताल एवढं लोक जे गाव असतं आणि एवढं सगळं त्यांच्या मुक्कामाच्या जागा आणि त्यांचे तंबूंच्या जागा ह्या सगळ्या ठरलेल्या असतात. म्हणजे याला कुठंही कोणाजवळ मॅप नसतो, कोणाजवळ काही माहिती नसतं, परंतु तरी पण प्रत्येकाचे जागा ह्या ठरलेल्या असतात. तशी प्रत्येकाची जागराची कीर्तनं असतील किंवा काही पंक्ती देतात लोक देणगीदार किंवा जेवणं देतात, ते सुद्धा प्रत्येकजण ठरलेले असतात. आणि हे सगळं ठरल्याप्रमाणे वर्षानुवर्ष ठरल्याप्रमाणे परंपरेप्रमाणे ही सगळी वारी एक शिस्तीमध्ये आपल्याला चाललेली दिसते. आणि वाखरीमधून ज्या वेळेला सगळ्या पालख्या पंढरपुराकडे जातात त्यावेळेला दुपारपासनं साधारण दुपारचं जेवण झालं की एक एक पालखी निघायला लागते. आणि सगळ्यात शेवटी राहते ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. आणि वाखरीमधून ज्या ज्ञानेश्वरांच्या पादुका असतात त्या पादुका शितोळे सरकारांना तो मान आहे की त्या पादुका गळ्यात बांधून शितोळे सरकार वाखरी ते पंढरपूर असा एक 3-4 किलोमीटरचा प्रवास आहे तो गळ्यात बांधून केलेला जातो. आणि दुसऱ्या दिवशी ज्ञानदेव आणि विठ्ठल भेटीचा एक मोठा सोहळा हा पंढरपूरच्या विठुरायाच्या देवळामध्ये होत असतो. आणि त्याच्यानंतर पालखी पोहोचल्यानंतर दशमी दिवशी पालखी पोहोचते. एकादशीला पूर्ण प्रदक्षिणा आणि हे होती. आणि पुन्हा काला होतो, पौर्णिमेला काला होऊन मग पालख्या परत निघतात. म्हणजे जाताना आपल्या ह्या सगळ्या समाजाला 18 दिवस लागतात. आणि येताना मात्र रात्रीचा प्रवास करून ही सगळी मंडळी 10 दिवसात परत येतात. हे पण आहे, कारण जाताना समाज खूप असतो आणि येताना काही लोक कमी होतात. पंढरपूरला वारी पोचली की सगळेजण आपापल्या घरी जातात. प्रत्येक दिंडीचा विणा मात्र शेवटपर्यंत आळंदी आणि देहूपर्यंत परतीची वारी जी असती ती होत असती. आणि ती 10 दिवसात होते. आणि परत आल्यानंतर मग वारीचा सोहळा हा संपन्न होतो. या पुढील भागातसुद्धा मी ह्या विषयावर आपल्याला काही संवाद साधणार आहे. बऱ्याच गोष्टी अजून सांगण्यासारख्या आहेत. मी एकूण वारीचा प्रवास आत्ता थोडक्यात सांगितला. आणि याबद्दलही आपल्याला काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल, काही माझं चुकलं असेल तर तसंसुद्धा माझ्या निदर्शनास आणून द्यावं एवढी विनंती करते. जय भारत.